श्री स्वामी समर्थ महाराजांनी ही समाधी घेतल्यानंतर त्यांच्या समाधी गुहेमध्ये दररोज एक व्यक्ती जात असे. तर काय होतं, श्री स्वामी समर्थ महाराजांनी देह सोडण्याची लीला केल्यानंतर महाराजांचा पवित्र देह हा चोळाप्पा महाराजांच्या घराच्या इथे, जिथे आज स्वामींचा हा समाधी मठ आहे, तिथे आणण्यात येतो. जिथे आज स्वामींची समाधी आहे त्या समाधीच्या खाली ब्रह्मानंद नावाची गुहा आहे. त्या गुहेमध्ये हे महाराजांचा देह ठेवण्यात येतो. तर महाराजांच्या हा समाधीनंतर दररोज एक व्यक्ती महाराजांना अत्तर लावण्यासाठी व पूजा अर्चा करण्यासाठी त्या गुहेमध्ये जात असे. समाधीच्या 4थ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो व्यक्ती त्या गुहेमध्ये महाराजांना अत्तर लावण्यासाठी व पूजा अर्चा करण्यासाठी गेलेला असताना श्री स्वामी समर्थ महाराजांनी अचानक आपले डोळे उघडले व त्या व्यक्तीला सांगितलं की आजपासून या गुहेमध्ये कोणीही येऊ नका, ही गुहा कायमची बंद करून घ्या. त्या दिवसापासून ही गुहा कायमची बंद करून घेण्यात आली. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हा समाधी गुहेमध्ये दररोज जाणारी व्यक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे सर्वात लाडके शिष्य बाळाप्पा महाराज होते. यावरून आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात येते की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला कुठेही सोडून गेले नाही, ते आपल्यासोबत नेहमी आहे. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.